संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला 4,500 रुपये भाव, धानाला 3,500 रुपये हमी भाव, महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन अभिनेता विजय यांच्या पक्षाने त्यांचा जाहीरनामा तयार केलेला आहे. ठीक आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. TVK पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांनी नुसताच जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्या जाहीरनाम्यात लाभार्थी योजनेमध्ये महिला, तरुण आणि शेतकऱ्यांचा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेले आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, धानांसाठी 3,500 रुपये हमीभाव, 10,000 रुपयाचे वार्षिक अनुदान आणि 5 लाख मोफत सौर पंप, 60,000 वर्षाखाली महिलांसाठी दरमहा 2,500 रुपये आर्थिक मदत, तरुण मुलींना लग्नासाठी 8 ग्राम सोने आणि प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलेंडर असे आश्वासन समावेश आहे. अभिनेता विजय याला महिन्याला 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे कृषी सहकारी संस्थांकडून घेतलेले सर्व पीक कर्जे पूर्णपणे माफ केली जातील असे जाहीरनाम्यात सांगितलेले आहे. तसेच या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी कृषी सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्जापैकी 50% कर्ज माफ करण्यात येईल असे जाहीर केलेले आहे. तमिळनाडू भात पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे भात खरेदीतील आत्ताच्या 2,500 रुपये क्विंटलच्या हमीभावात वाढ करून प्रति क्विंटल 3,500 रुपये करण्याची घोषणा केलेली आहे. तर ऊसाला 4,500 रुपये प्रति टनाचा दर, 100% पीक विमा संरक्षण, 5 लाखाचे मोफत सौरपंप आणि शेतमजुरांना दरवर्षी 10,000 रुपये थेट आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन विजय यांनी जाहीरनाम्यात केलेले आहे. विजय यांनी शिक्षणासाठी विविध घोषणा केलेल्या आहेत. शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी आणि अनुदानित शाळेतील मुलांना पालकांना वार्षिक 50,000 रुपये देऊ असे जाहीरनाम्यात वचन दिले आहे. उच्च शिक्षणासाठी 20 लाखापर्यंत कर्जाचे आश्वासन दिलेले आहे. AI विद्यापीठ आणि AI शहर स्थापन करण्याचे आकर्षण आश्वासन दिलेले आहे. दरम्यान पहिल्या निवडणुकीत सत्तेवर आलो तर भ्रष्टाचारमुक्त सुशासन निर्माण करण्याचे आश्वासन प्रचार सभेत दिले आहे. महिला बचत गटांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणे असे सांगितलेले आहे.